अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यानं त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या। अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा ही कमी करून ती 18 ऐवजी 14 वर्ष करण्याचा विचार सरकार करते आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि 14 वर्षाच्या मुलांचा गुन्ह्यामध्ये सहभाग असेल तर कायद्यामध्ये बदल करून या वयोगटातल्या मुलांना सुद्धा कडक शिक्षा कशी होईल यासाठी कायद्यामध्ये बदल केले जाणार आहेत। दरम्यान 1 फेब्रुवारीपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि यामध्ये अल्पवयीन गुन्हेगारी वयोमर्यादेवर चर्चा होण्याची शक्यता आहे। 13-14 वर्षाच्या मुलांना वेगळ्या पद्धतीनं काहीतरी भडकवून, त्यांना काहीतरी शिकवून, त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून, त्यांना अशा गोष्टी करायला भाग पाडतात काही जण आणि मग त्यांच्यावर पोलिसांना ऍक्शन घेता येत नाही, त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही, त्यांना बालगृहातच पाठवावं लागतं आणि बालगृहात काही एवढी मोठी शिक्षा तिथं करता येत नाही। त्यामुळं आता आपल्याला ते 18-21 वयोगट हे खाली आणण्याच्या करता मी अमित भाईंना विनंती केलेली आहे की बाबा 14 वर्षाचा मुलगा जरी अशा पद्धतीनं वागला आणि तो सापडला तर कायद्यामध्ये काही बदल करून त्यांना पण कडक शासन झालं पाहिजे, या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय।